मुंबई गोवा महामार्गावर शिरढोण गावाजवळ अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळताच अंमली पदार्थ विरोधी पथकांनी छापा मारत त्या इसमाकडून 6 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करत त्याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बदलापूर येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच अंमली पदार्थ बनविण्याकरता आवश्यक असणारे साहित्य 330 लिटर केमिकल्स व 25 किलोग्रॅम पावडर जप्त करण्यात आली आहे। तसेच कंपनी व फार्म हाऊस देखील सील करण्यात आले असून आरोपींच्या 2 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। त्यांचा पैसा हा नक्की जात कुठे होता तुमच्या लक्षात आलं की आज त्यांचा पीसी आपण त्यांना प्रोड्यूस केलाय ही माहिती देणं गरजेचं आहे। ड्रग फ्री नवी मुंबई हे जे आपलं अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे याचाच एक भाग म्हणून 3/12/2023 रोजी एक व्यक्ती हा त्याच्या ताब्यातलं MD हे जे नार्कोटिक सबस्टन्स आहे हे विकायला पनवेल या ठिकाणी येणार असल्याची माहिती आमच्या नार्कोटिक सेलचे PI नीरज चौधरी यांना मिळाली। त्यावरनं जेव्हा त्यांनी सापळा लावून कारवाई केली त्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे त्यांना साधारणतः 6,10,900 रुपये किमतीचा 61.9 ग्रॅम वजनाचा मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाला, ज्याचा गुन्हा जो आहे तो पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला। त्यानंतर पुढे तपासामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी चेन आहे ती बदलापूर जिल्हा ठाणे व खालापूर खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणपर्यंत जाते। खोपोली या ठिकाणची एक पेंटची जुनी कंपनी आहे, जी कंपनी बंद पडलेली होती त्या कंपनीसोबत रेंट ॲग्रीमेंट एका आरोपीने केला आणि त्या ठिकाणी तो पेंट बनवणार आहे असं कारण सांगून कच्च्या मालापासून MD तयार करण्याचा कारखाना त्या ठिकाणी त्यांनी टाकला। त्या कारखान्यावरती नार्कोटिक सेल नवी मुंबई पोलिसांनी रेड केली। तिथून पुढची लिंक लागली खालापूर येथे एक फार्म हाऊस आहे, तो फार्म हाऊस सुद्धा आरोपींनी रेंटवरती घेतला होता। त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं MD हे नार्कोटिक सबस्टन्स बनवण्याचं काम सुरू होतं, त्या ठिकाणी सुद्धा आपण रेड केली। तर असं कच्चं साहित्य जे आहे ते 300 लिटर केमिकल आणि 25 किलोग्रॅम पावडर असा साधारणतः 4,45 लाख रुपये किमतीचा कच्चा माल आणि एकूण तयार केलेलं फायनल प्रॉडक्ट MD 5,39,60,000 रुपये 5 किलो 396 ग्रॅम वजनाचा MD पदार्थ एवढा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। याच्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे। अटक केलेले सर्व आरोपी जे आहे ते फक्त 12वी पर्यंत क्वालिफाय आहे। त्यांनी कधी ते जेलमध्ये होते कुठल्या NDPSच्या गुन्ह्यामध्ये, तिथनं कधी इतर आरोपींच्या संपर्कात येऊन, कधी ऑनलाईन काही सेशन त्यांनी बघून MD नक्की बनतं कसं याचं ट्रेनिंग घेतलं। एक आरोपी जो आहे तो रेंट ॲग्रीमेंट करायचा, दुसरा आरोपी जो आहे तो त्याला कच्चा माल आणून द्यायचा, तिसरा आरोपी त्या कच्च्या मालापासून MDचा माल तयार करायचा, चौथा आरोपी तयार झालेला माल हा बाजारामध्ये पोचवायचा, पाचवा आरोपी तो पोचवलेला माल पुढे डिस्ट्रीब्यूट करायचा आणि 6वा आरोपी जो आहे तो कच्चा माल प्रोव्हाइड करणारा वेंडर होता। असे हे टोटल 6 आरोपी आहे, यांची मिळून चेन आहे। यामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का किंवा अशा प्रकारचे कारखाने त्यांनी आणखी कुठे टाकलेले आहेत का याचा आपण शोध घेतोय। नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांच्या परिसरात कुठेही नार्कोटिक सबस्टन्स जर विकण्याचा काही प्रसंग किंवा काही त्यांना निदर्शनास येत असेल तर त्यांनी इमिजिएटली नवी मुंबई पोलिसांना 112 वरती कॉन्टॅक्ट करून कळवावं। पालकांना जर त्यांच्या मुलाच्या बिहेवियरमध्ये काही चेंजेस दिसत असतील, मुलगा एकटा राहतो, रूमच्या बाहेर निघत नाही, चिडचिड करतो, डोळ्याच्या खाली ब्लॅक सर्कल्स दिसत आहेत, संगत चुकलेली आहे, असे काही जरी सिम्पटम्स ऑब्जेक्शनेबल दिसत असतील त्यांनी सुद्धा आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी। आपल्या आजूबाजूला जर बंद पडलेला फ्लॅट असेल किंवा कुठला कारखाना असेल, त्या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी कोणाची दिसत असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं व त्याची सुद्धा माहिती जी आहे ती नवी मुंबई क्राईम ब्रांचला द्यावी। आम्ही येऊन ताबडतोब त्याची शहानिशा करू आणि ड्रग्स फ्री नवी मुंबई हे जे आमचं अभियान आहे हे आम्ही यशस्वीरित्या राबवू।